नमस्कार विद्यार्थी मित्र हो, संस्कृत मैथिली या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। आज मी इयत्ता 8वी संपूर्ण व संयुक्त के कुर्वन्ति हा भाग शिकवणार आहे। संपूर्ण संस्कृतच्या पुस्तकामध्ये पान नंबर 8 आणि संयुक्त पुस्तक पान नंबर 9 वर तुम्हाला हा भाग आहे। आता के कुर्वन्ति म्हणजे कोण कोण काय काय करतं। आता ह्या पाठामध्ये तुम्हाला एकच सर्वनामांच्या पुल्लिंगी स्त्रीलिंगी बहुवचनी रूपांची ओळख करून दिलेली आहे। एते म्हणजे हे आणि एता हा म्हणजे या एकच सर्वनामांच्या पुल्लिंगी व स्त्रीलिंगी या सर्वनामांची ओळख करून दिलेली आहे। तसेच ते म्हणजे ते आणि ता हा म्हणजे त्या, ते पुल्लिंगी ता हा स्त्रीलिंगी या तत्सर्वनामांच्या पुल्लिंगी व स्त्रीलिंगी बहुवचनी पण रूपांची तुम्हाला ह्याच्यामध्ये ओळख करून दिलेली आहे। या पाठातली वाक्य तुम्हाला कसे समजायला लक्षात ठेवायला खूप सोपी आहेत। दुसरा जो पाठ होता तुमचा एकवचनी वाक्यांच्या बरोबरीने ही वाक्य जर तुम्ही वाचली तर तुम्हाला ती चांगली समजतील। म्हणजे उदाहरणार्थ एषः असीमः, एषः प्रसादः, एषः योगेशः, हे जे वेगळे वेगळे म्हणतोय आपण असीम प्रसाद योगेश, ते सगळं मिळून तुम्ही एते छात्राः असं तुम्ही बहुवचनी रूप त्याला वापरू शकता। अशा प्रकारे ही वाक्य आता आपण शिकणार आहोत। आता बघा, तुम्हाला पुस्तकामध्ये एक इथं चित्र दाखवलेलं आहे। तिथामध्ये 2-3 विद्यार्थी दाखवलेले आहेत, ते वाचत आहेत। आता संस्कृतमध्ये कसं म्हणायचं, एते म्हणजे पुल्लिंगी हे आणि ते म्हणजे पण पुल्लिंगी ते। एते छात्राः हे विद्यार्थी आहेत। एते पठन्ति हे वाचत आहेत। के पठन्ति के प्रश्नार्थक सर्वनाम इथं परत आलेले आहे बघा। के पठन्ति कोण वाचत आहे, एते छात्राः पठन्ति हे विद्यार्थी वाचत आहेत। हे एक उदाहरण झालं। आता दुसऱ्या चित्रामध्ये तुम्हाला 2-3 घोडे दाखवलेले आहेत, ते पळताना दाखवलेले आहेत। ते अश्वाः ते घोडे आहेत। ते धावन्ति ते धावत आहेत। के धावन्ति कोण धावत आहे, ते अश्वाः धावन्ति ते घोडे धावत आहेत। अशा प्रकारे तुम्ही वाक्य बनवायची आहेत। आता खाली काही तुम्हाला उदाहरणं दाखवलेली आहेत बघा। काही विद्यार्थी बसलेले आहेत, ते लिहित आहेत। बहुवचनी खूप विद्यार्थी आहेत त्यामुळे ते बहुवचनी आहेत। छात्राः लिखन्ति विद्यार्थी लिहित आहेत। पुरुषाः उपविशन्ति पुरुष बसलेले आहेत। इथं बैलगाड्या दाखवलेल्या आहेत। शकटाः गच्छन्ति बैलगाड्या जात आहेत। काही मुलं पाहत असलेली दाखवलेली आहेत बघा। बालकाः पश्यन्ति मुले पाहत आहेत। अशा प्रकारची ही वाक्य तुम्हाला बनवायची आहेत। आता तुम्हाला मुलांना ह्याच्यामध्ये कृती काय करायची आहे, तर तुम्हाला इथं काही कर्ते दिलेले आहेत बघा। शिक्षक, वैद्य, चित्रकार, गायक, सैनिक ह्या प्रकारे। आणि दुसऱ्या कॉलममध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, एतैः शब्दैः सह छात्राः परिचित क्रियापदानि योजयित्वा बहुवचन वाक्यानि वदन्ति। आता हे शब्द घेऊन विद्यार्थ्यांनी त्याला परिचित क्रियापद जोडून म्हणजे त्याला योग्य ती क्रियापद जोडून बहुवचनाची वाक्य तुम्ही सांगायची आहेत। ठीक आहे। आता पहिला शब्द काय आहे, शिक्षकाः। आता शिक्षकाला योग्य रूप काय येईल, पाठयन्ति म्हणजे शिकवतात। बघा आता शिक्षकाः पाठयन्ति। त्याच्यानंतर दुसरा शब्द त्यांनी काय दिलेला आहे, वैद्य। आता वैद्याचं बहुवचन रूप काय झालं, वैद्याः। वैद्याः आगच्छन्ति डॉक्टर येतात किंवा डॉक्टर आले। वैद्याः आगच्छन्ति।
तिसरा शब्द काय दिलेला आहे? चित्रकार. चित्रकाराः पश्यन्ति. चित्रकाराचं आपण अनेक वचनी रूप घेतलं पाहिजे, त्यामुळे चित्रकाराः पश्यन्ति. चित्रकाराः पश्यन्ति. त्याच्या पुढचं काय शब्द आहे? गायक. गायकाः गायन्ति. प्रत्येक शब्दाचं कर्त्याचं पण अनेक वचनी रूप करायचं आहे आणि क्रियापदाचं पण अनेक वचनी रूप करून इथं लिहायचं आहे. तर चौथं काय येईल? गायकाः गायन्ति. त्याच्यानंतर पाचवं काय आहे? सैनिक शब्द दिलेला आहे बघा. सैनिकाः तिष्ठन्ति. सैनिकाः तिष्ठन्ति. सैनिकाः तिष्ठन्ति. त्याच्या पुढचा शब्द काय दिलेला आहे? याचक. याचक म्हणजे मागणार आहे. याचका उपविशन्ति. याचका उपविशन्ति. याचकाः उपविशन्ति. त्याच्यानंतरचा पुढचा शब्द काय आहे? वृद्धा. वृद्ध. वृद्धाः कथयन्ति म्हणजे काय? आजोबा सांगतात. वृद्धाः कथयन्ति. वृद्धाः कथयन्ति. त्याच्यानंतरचा शब्द आहे पुरुष. पुरुषाः भ्रमन्ति. पुरुष फिरतात. त्याच्यानंतरचा शब्द काय आहे? बालक. बालकाचं अनेक वचन काय होईल? बालकाः हसन्ति. बालकाः हसन्ति. त्याच्यानंतरचा शब्द काय आहे? सिंह. सिंहाः गर्जन्ति. सिंह गर्जना करतात. सिंहाः गर्जन्ति. आणि शेवटचा शब्द इथं काय दिलेला आहे? रक्षकः. रक्षक. रक्षकाः उत्तिष्ठन्ति. रक्षकाः उत्तिष्ठन्ति. तर अशा प्रकारे बहुवचनीच कर्ता आणि बहुवचनी क्रियापद घेऊन ही वाक्य तुम्ही बनवायची आहेत. आता ह्याच्या पुढचं जे स्त्रीलिंगी रूप आहे ते मी पुढच्या भागात तुम्हाला शिकवेन. धन्यवाद. आता मी तुम्हाला हे जे के कुर्वन्तीची जी पुल्लिंगी रूप शिकवलेली आहेत त्याची मी तुम्हाला 2 उदाहरणं देते. त्याची वाक्य बनवून तुम्ही मला कमेंटमध्ये त्याची उत्तरं द्या. पहिलं वाक्य आहे, येथे
गजः. आणि दुसरं वाक्य आहे ते मर्कटः. ते मर्कटाः, ते गजाः आणि ते मर्कटाः. ही दोन वाक्याची उत्तरं मला कमेंटमध्ये सांगा.